भाजपचे आमदार चित्रताई वाघ आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, निकाल आलेला आहे. नसरापूर प्रकरण किती गंभीर आणि फाशीची शिक्षा आता आरोपीला मिळाली आहे. एक जरा खरं तर या शिक्षेची वाटच बघत होतो. ज्या पद्धतीने छोट्याशा चिमुकलीवरती अत्याचार झाला, हा रेअरमध्ये रेअर केस म्हणून नोंदवली गेली आणि त्या संदर्भामध्ये फाशीची मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या सगळ्यांचीच, माझीच काय, संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक माणसाची ती इच्छा होती आणि ती आज सन्मान्य न्यायालयाने पूर्ण केली आहे. मी न्यायालयाचे मनापासून आभार मानेन. हा विकृतच होता. याआधीही 2 ठिकाणी 2 प्रसंग असे झालेले आहेत की ज्यामधून तो बाहेर आला आणि आता पुन्हा ज्या पद्धतीने शिक्षा झाली आहे, तर ही राज्यातला हा फक्त निकाल नाही आहे, तर हा राज्यातल्या विकृत मानसिकता असणाऱ्यांना एक कठोर असा इशारा आहे की राज्यातल्या लेकी बाळींकडे जर तुम्ही वाकड्या नजरेने बघाल तर तुमचा परिणाम हा असाच होणार आहे. फाशीवरती टांगलं तुम्हाला जाईल आणि हा फार मोठा मेसेज आहे असं मला वाटतं. आणि मला स्वतःला असं वाटतं की फक्त न्याय झाला असं बोलणं म्हणजे पुरेसं नाही आहे, तर तो न्याय दिसला पण पाहिजे. आणि तो न्याय आज नसरापूरच्या केसमधून दिसतोय की समाजामध्ये जेव्हा या गोष्टी घडताना समाज बघतो त्यावेळेला एक कायद्याबद्दलचा आपण म्हणतो कायदा काय आहे त्याचा एक धाक म्हणा किंवा त्याचा एक आपण त्याला सन्मान म्हणू की असं केलं तर हे असं होतं, हा जो एक्झाम्पल सेट जो केलेला आहे तो मला वाटतं फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून न्यायालयाचे मनापासून आभार आहेत, तपास यंत्रणांचे आभार आहेत, सरकारचे आभार आहेत, देवेंद्रजींचे आभार आहेत. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे आज 250हून जास्त फॉरेन्सिक व्हॅन आहेत आणि या लैंगिक अत्याचारामध्ये फॉरेन्सिक इव्हिडन्सचं फार मोठं महत्त्व आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की छोट्यातला छोटासुद्धा पुरावा हा सुटत नाही. दोष निश्चिती करायला अजून मजबूती येते. जे नसरापूरच्या प्रकरणांमध्ये झालं, जे इतर प्रकरणांमध्ये होतं आहे, अजूनही काही प्रलंबित केसेस आहेत. म्हणजे मालेगावच्या डोंगराळेची केस अजून आमची प्रलंबित आहे. अहिल्यानगरच्या वडगाव पानची अजून प्रलंबित केस आहे. ॲसिड फेकलं गेलं छोट्या चिमुकलीवरती, तर आम्ही त्याही प्रलंबित केसेसच्या मागे आहोत. हो, तेही प्रकरण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच हे जे कोण लांडगे विकृत आहेत त्यांच्या नांग्या ठेचायचं काम सरकारच्या माध्यमातून होईल. एक राजकीय प्रश्न विचारायचा. उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत आणि आपण पाहतोय की त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा त्या ठिकाणी दौरा केला जातोय. परत धाराशिवचा त्यांनी काल दौरा केला. या संपूर्ण दौऱ्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हटलं की जर देशाचे पंतप्रधानाचा चेहरा महाराष्ट्रातून जात असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू आणि देवेंद्रजींना RSSचं देखील समर्थन आहे. चेहरा घोषित करा, आम्ही त्याच्याबद्दल विचार करू. बघा, असं आहे की देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री यांना लोकांनी 12 वर्ष बहुमताने निवडून दिलेलं आहे. आज त्यांची 3री टर्म त्या ठिकाणी चालू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने देशाला प्रगतीपथावर न्यायचं काम करतायत आणि त्यामुळे त्याबरोबरीने देवेंद्रजींचं तुम्ही म्हणाल तर देवेंद्रजींचं नेतृत्व काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे उद्धवजींनी आपला पक्ष, आपल्या पक्षातून बाहेर जाणारी लोक याचं आत्मचिंतन करायला पाहिजे. दुसऱ्यांच्या पार्टीमध्ये काय चाललं आहे त्यापेक्षा आपल्या पार्टीमध्ये काय चाललं आहे याचा जर विचार केला तर त्यांना नक्की फायदा होईल. मी लहान कार्यकर्ता आहे, परंतु मला असं वाटतं की आता जे दौरे केलेत ते जर तेव्हा केले असते, आता जे त्यांचे खासदार म्हणतायत आम्हाला वेळ दिली नाही किंवा व्हॉटेव्हर जे ते म्हणतात, हे माझं स्टेटमेंट नाही आहे, तर त्याच्यावरती जर काही त्यांनी उपाय केले असते तर कदाचित लोक सोडूनही गेली नसती. आणि त्यामुळे आपली डुबती नाव काय आहे ती त्यांनी बघावी. भारतीय जनता पार्टी मजबूतीने उभा असलेला किल्ला आहे. आज 1.5 करोडहून जास्त सभासद हे आमचे महाराष्ट्रामध्येच आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं एक मजबूत पार्टी आमची रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय. आमचे नेते, सर्वोच्च नेते देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी महाराष्ट्राला प्रगतीपथावर न्यायचं काम करत आहेत. त्यामुळे आमची चिंता न करता आपल्या पक्षाची त्यांनी चिंता करावी. नक्कीच. पण ताई, कुठेतरी असं वाटतंय की जवळीक साधण्याचा हा सगळा प्रयत्न होतोय. एकाच विमानातून प्रवास झाला, आज स्तुती करतायत. वाटतं याच्याबद्दल आमचे नेते देवेंद्रजींनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आता नेत्यांनी बोलल्यावर आमच्यासारखे कार्यकर्ते काय उत्तर देणार. थँक्यू. बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.